हर्षल भाऊ, जय श्रीराम. जय श्रीराम. हर्षल भाऊ, वेट लॉस मध्ये सगळ्यात मोठा स्कॅम कोणता आहे? वेट लॉस मध्ये सर्वात मोठा स्कॅम, असे तर भरपूर स्कॅम आहे, पण आता मी 3-4 असे पॉईंट सांगणार आहे की ते वेट लॉस मध्ये 100% स्कॅम मध्ये जातं. भरपूर तर काय करता माहिती का, सेल्फ वेट लॉस करायला जातात, म्हणजे स्वतः ट्रेनिंग करतात, स्वतः इकडून तिकडून काही ना काय बघतात, ऍड बघतात, काय ना काय बघतात, स्वतः वेट लॉस करायला जातात. याचा त्यांना पुढे खूप नुकसान होतं. मान्य आहे ते 5-6 किलो 10 किलो वजन कमी करतात, पण ते फक्त काही दिवसासाठी असतं. जसं त्या गोष्टी त्यांनी सोडल्या तर लगेच वजन दुपटीने वाढून जात असत. तुम्हाला जर वेट लॉस करायचा ना मित्रांनो, तर तुम्ही तुमच्या प्रोफेशनल ट्रेनर कडून करा, त्याच्याकडे गायडन्स थ्रू करा, किंवा तुमच्या टीम मध्ये ट्रेनर असेल ज्याला माहिती संपूर्ण त्याच्या थ्रू करा, स्वतः करू नका. तर माझं एकच सांगणं आहे, स्कॅम सुद्धा शिकवू नका. आता बघा, पहिला स्कॅम सांगतो मी. काय तुम्हाला काय तुम्ही गोष्टी बघतात, व्हिडिओ बघतात, ऍड बघतात, त्याच्यात दिलं असतं की 7 दिवसामध्ये तुमचं 10 किलो वजन कमी, 7 दिवसामध्ये तुमचं 15 किलो वजन कमी. तर मित्रांनो, स्कॅम कधी इतक्या दिवसात होत नाही. आता तुम्ही म्हणता की आम्हाला आला रिझल्ट, पण एक तुम्हाला सांगा ते तुमच्या शरीरामधलं वॉटर कमी होतं, पाणी कमी होतं आणि मसल कमी होतात, ते फॅट कमी होतं. तुम्ही जसं 7 दिवसानंतर काय वर्कआउट सोडला का महिनाभरानंतर सोडला ना, जसे ते लगेच बॉडीमध्ये वॉटर जास्त प्रमाणात वाढेल, तुम्ही परत तसं दिसायला लागेल. तुमचं फॅट तसंच राहतं. तुम्ही फॅट कमी करता, तुम्ही तुमच्या शरीरातलं वॉटर कमी करता आणि मसल कमी करता, म्हणून भरपूर जणांना चक्कर येत असतात, कोलॅप्स होत असतात. तर हे काय कारण असतं, तुमच्या शरीरामध्ये वॉटर कमी झाल्यामध्ये बॉडी डिहायड्रेट होऊन जाते. म्हणून हा एक स्कॅम आहे, 7 दिवसात 15 किलो 10 किलो कमी करणार. त्यानंतर दुसरा मित्रांनो, स्पॉट रिडक्शन म्हणतो ना आपण, की बेड लावा तर तुमचं पोट गायब होऊन जाईल, हे होऊन जाईल. तर मित्रांनो, हे सर्व चुकीचं आहे. फॅट कमी करायचं असेल ना बॉडीमध्ये, तर पूर्ण बॉडीचं फॅट कमी होतं. एक ठराविक जागेवरचं स्पॉट रिडक्शन मध्ये ठराविक जागेवरचं फॅट कमी होत नाही. पूर्ण आपल्या फॅट लॉस व्हायचं असेल किंवा वेट लॉस व्हायचं असेल, फॅट लॉस झाला, वेट लॉस होता, तेव्हा ते पूर्ण बॉडीचं फॅट लॉस होतं, एक ठराविक जागेच होत नाही. म्हणून स्पॉट रिडक्शन म्हणताना ही गोष्ट पण स्कॅम आहे. तिसरी गोष्ट मित्रांनो, अशी गोष्ट आहे, भरपूर जण म्हणतात की आम्हाला ह्या गोष्टी, ही पावडर घ्यायची आहे किंवा हे फॅट कटर घ्यायचंय किंवा आम्हाला ह्या टॅबलेट घ्यायच्या, हे असे भरपूर जण म्हणतात की ह्या टॅबलेट घेताना महिन्याभरामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळेल, एवढं वजन 20 किलो 30 किलो वजन कमी. तर मित्रांनो, पावडरचे आता सध्या जास्त नाव नाही घेत, पण सध्या खूप चालू आहे की पावडर फॉर्म चालू आहे. 6-6 महिने घेतात, 10-12 हजार महिन्याला खर्च करतात आणि म्हणतात की आमचं 20 किलो कमी झाला, 30 किलो कमी झालं, कोणी म्हणतं 50 किलो कमी झालं. पण मित्रांनो, माझे 50 किलो म्हणजे 120 किलो त्या व्यक्तीच्या 50 किलो कमी झालं असं माझं म्हणणं आहे. पण मित्रांनो, हे ठराविक काळासाठी असतं, हे तुमच्या बॉडीला नुकसान असतं. कारण की तुम्ही एक गोष्टी जसं बंद करणार ना, तुमचं ठराविक वेळेनंतर परत डबल वजन वाढेल. आणि हे भरपूर जणांना घडलंय, ज्यांनी केलं या गोष्टी, ते व्हिडिओ बघत असतील, त्यांना या गोष्टी माहिती. माझे काय सांगणार तुम्हाला. म्हणून फॅट कटर झालं, काय पावडर फॉर्म झालं, काय टॅबलेट झालं, या गोष्टी तुम्ही ट्रेनरला विचारून घ्या, तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट येईल. नंतर त्यानंतर चौथा पॉईंट असा मित्रांनो, भरपूर जण नाही का असा डाएट करतात, 100 कॅलरीचा डाएट करतात, 1000 कॅलरीचा डाएट. 1000 कॅलरी मध्ये काय होत असतं माहिती का, आता त्याच्यात तुम्ही कुठली मेल नाही घेत, फक्त लिक्विड घेतात 1000 कॅलरीचा. मित्रांनो, तुम्हाला सांगणं आहे, 1000 कॅलरीचा डाएट घ्यायला गेला ना, तो लिक्विड फॉर्म मध्ये तुम्ही घेतात. लिक्विड फॉर्म मध्ये घेतलं ना, ते थोड्या दिवसांनी तुम्हाला वजन कमी दिसेल, पण काही दिवसानंतर परत ते दुपटीने वाढेल. म्हणून या गोष्टी करू नका. म्हणून डाएट करायचा ना तुम्हाला, तर कॅलरी किती मेंटेन पाहिजे, तुमच्या वेटच्या हिशोबाने मेंटेन केलेली पाहिजे. तर तुम्ही नुसतं अंदाजे 1000 कॅलरीचा घेणार, तर तुम्हाला ते थोड्या दिवसासाठी रिझल्ट भेटेल. त्यानंतर ते एकदम जोराने वजन तुमचं वाढेल. हे झाले 4 पॉईंट. आता काय करायचं मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला या स्कॅम पासून वाचायचं असेल तर तुम्ही एक प्रोफेशनल तुमच्या ट्रेनर करून सजेस्ट करा, काय गोष्टी घ्यायच्या, काय नाही घ्यायच्या, डाएट घ्या, वर्कआउट घ्या. आता तुम्ही ते सेट करत असाल तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कॅलरी किती सेट करा तुमच्या वजनाच्या हिशोबाने. त्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, कार्डिओ ट्रेनिंग नुसती करू नका, त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. कमीत कमी 10 ते 12 पावलं हे तुम्ही चाला, डेली वॉकिंग करा, बरोबर आहे. त्यानंतर वॉटर इंटेक जास्त प्रमाणात ठेवा, कॅलरी डेफिशिएंट करून डाएट करा आणि प्रॉपर डाएट करा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ सुद्धा करा. म्हणजे या गोष्टी तुम्ही 3-4 वर्षी जर फॉलो केले ना, तर 100% तुम्हाला या स्कॅम पासून वाचणार आणि तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणार आहे. म्हणून मित्रांनो म्हणतो, या स्कॅम पासून वाचा
आणि वेट लॉस करताना आणि जे मी शेवटी पॉईंट सांगितले ते पॉईंट तुम्ही तुमच्या अंमलात आणा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. तर मित्रांनो, असा आपला आजचा विषय आवडला असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या ओगला फिटनेस कोचच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला असे नवीन नवीन हेल्थच्या टिप्स, सरळ आणि सोपे उपाय असे भेटत राहतो. म्हणून चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.